तुम्ही सुद्धा असे स्प्रिंग पोटॅटो घरात तयार करू शकता, ते पण कोणत्याही मशीनशिवाय. अगदी घरातले साहित्य वापरून मस्त स्ट्रीट फूड स्टाईल पेरी पेरी स्प्रिंग पोटॅटो करायला आज आपण शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. यासाठी लागणारे साहित्य बघूयात. सर्वात आधी बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्या घरातली वेफर्सची खिसणी जी वर्षातून एकदाच वापरतो ती आपल्याला काढावी लागणार आहे. या खिसणीतून बटाट्याचे अखंड मोठे काप करून घ्यायचे. हे काप अखंड मोठे असावेत, पण जास्त जाड नकोत. इथे दाखवल्याप्रमाणे काप करून झाले की ते काळे पडू नयेत म्हणून पाण्यात टाकायचे. नंतर ते वापरण्याआधी कापडात पाणी नितळून म्हणजेच थोडे पुसून घ्यायचे. आता स्प्रिंग पोटॅटोला लागणारे मिश्रण करून घेऊया. यासाठी एक बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर, तांदळाचे पीठ, मीठ आणि मिरची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचे. यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून याचे चांगले एकजीव मिश्रण करायचे. इथे दाखवले आहे साधारण तेवढे पातळ होईपर्यंत एकजीव करायचे. यानंतर स्टिकला बटाट्याचे केलेलं काप लावून घ्यायचे. हे काप लावताना असे दुमरून लावायचे, म्हणजे स्प्रिंग पोटॅटो मशीनवर केल्यासारखा थोडा लुक येईल आणि स्टिकला चांगली पकड सुद्धा राहील. आता यावर तयार केलेलं मिश्रण असे लावून घ्यायचे. हे मिश्रण सगळीकडून नीट लागले असेल याची काळजी घ्या, नाहीतर स्प्रिंग पोटॅटो तळताना याला ब्रेड क्रम्स चिटकून राहणार नाहीत. ब्रेड क्रम्स स्टिकच्या सगळीकडून टाकून घ्यायचा. ब्रेड क्रम्स मार्केटमध्ये तयार मिळतो किंवा घरात ब्रेडचा चुरा करून सुद्धा आपण तयार करू शकतो. आता कढईमध्ये तेल घ्यायचं. स्टिक्स बुडतील एवढे तेल पुरेसे आहे. तयार केलेल्या स्टिक्स यामध्ये मंद आचेवर दोन्ही बाजूंनी चांगल्या तळून घ्यायच्या. इथे आपण पेरी पेरी फ्लेवर स्प्रिंग पोटॅटो करत आहोत, त्यामुळे पेरी पेरी मसाला यावर टाकून घेऊया. हा मसाला मार्केटमध्ये कुठेही इझिली मिळून जाईल किंवा तुम्हाला हवा त्या फ्लेवरचा मसाला तुम्ही टाकू शकता. आता थोडा टोमॅटो सॉस आणि थोडा मेयोनीज सॉस टाकला की झाला आपला पेरी पेरी स्प्रिंग पोटॅटो तयार. एकदा घरात नक्की करून बघा. बाहेर जाऊन आपण खातो त्यापेक्षा कितीतरी हेल्दी, हायजेनिक आणि सुपर टेस्टी लागतो. अशा स्ट्रीट फूड रेसिपीज घरी कशा करायच्या हे शिकायचे असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून यात काही तुमच्या आयडिया असतील तर त्याही कमेंट करा. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत.